नमस्कार मित्रांनो, या भटकंतीच्या प्रवासामध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। मी माझा थोडासा परिचय करून देतो तुम्हाला। मी पत्रकार रोहिदास ठोंबरे, रोहिदास क्लासेसचे संचालक। आज आपण ह्या परिसरात इथे उभे आहोत। हे पवित्र असं पुंजे गावातलं श्री धुंडीराज गणपती मंदिर। आणि या मंदिराची एक विशेषता आहे की अगदी पुरातन काळापासून हे मंदिर प्रचलित आहे। आणि आजच्या या भटकंतीची सुरुवात आपण या मंदिराच्या मार्फत आपण करणार आहोत। श्री गणेशांना वंदन करून आपण याला ट्रिपल ऑर्डर गणपती बाप्पाला आपण आज आपल्या भटकंतीला इथून सुरुवात करणार आहोत। आणि आज या भटकंतीचं पूर्ण मार्गदर्शन करायला आपल्याला या मंदिराचे पुजारी श्री मंगेश बुवा आपल्या समोर उपस्थित आहेत। त्यांच्याद्वारे आपल्याला पूर्ण या भटकंतीचं आज मार्गदर्शन मिळणार आहे। तर त्यांचं मी आतापासूनच आभारी आहे। गणपती बाप्पा मोरया। माहितीसाठी आज तुम्हाला सांगू इच्छितो की आजच्या भटकंतीचा जो टार्गेट आहे आपला तो म्हणजे समोर दिसणारा उंच असा सुलका प्रबलगड। प्रबलगड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि ह्या ऐतिहासिक किल्ल्याची कुठेतरी मनापासून इच्छा होती की भटकंती व्हावी आणि तो आजचा हा योगायोग म्हणावा लागेल। आणि आज आपल्या समोर आपल्याला या प्रबलगडाची संपूर्ण माहिती द्यायला आपल्या समोर इथं उपस्थित आहेत श्री मंगेश बुवा। हे अनेक वेळा या किल्ल्यावरती जाऊन आलेले आहेत। तर आपण प्रत्यक्ष त्यांनाच विचारू, मंगेशजी, या जागेबद्दल या किल्ल्याबद्दल आपल्याला काही सांगता येईल का? आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा एक फार पूर्वीपासून म्हणजे जुन्या काळातील हा तलाव आहे। अच्छा, या तलावाला कसुरी तलाव म्हणतात। कसुरी तलाव। हा तुम्ही समोर पाहता हा उंच किल्ला, हा प्रबलगड किल्ला आहे। त्याबद्दल तुम्हाला ही माहिती दे रोहिदास देतील। तर चला मित्रांनो, आपण प्रबलगडाच्या दिशेने आपण जेव्हा भटकंती करत असतो तेव्हा भटकंतीच्या मार्गातून अनेक अशा अडथळे आपल्या समोर असतात आणि हे सगळे अडथळ्यांना सामना करीत करीत आपण पुढे जायचं असतं आणि मग खऱ्या अर्थाने आपल्याला जी कसरत असते ती जाणवते आपल्याला। तर नक्कीच तुम्हाला सुद्धा त्या भटकंतीचा खूप आनंद येणार आहे। जंगल म्हटलं की नीरव अशी शांतता आणि मग अशा या वाटाड्यातून वाट काढत पुढे जाताना जो कानोशाला जो आपला आवाज येतो तो एक मनाला एक वेगळी शांती मिळवून देतो। आणि तुम्ही पाहता इथं सध्या आपण ज्या वाटेने चाललो आहोत या अशाच वाटा जंगलामध्ये अशा बिकट वाटा येत असतात आणि अशा वेळेला जर उत्तम मार्गदर्शन करणारा जर तुमच्या बरोबर नसेल तर कदाचित तुम्ही वाट चुकू शकता आणि त्याचा एक विपरीत परिणाम तुमच्यावरती येऊ शकतो। त्यासाठी माझा एक सल्ला आहे तुम्हाला सर्वांना, त्या भटकंतीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही कुठेही भटकंती करायला जाल तेव्हा कधी पण तुमच्याबरोबर गाईड हा असायलाच हवा। कारण तरच तुम्हाला त्या किल्ल्याची माहिती, त्या भटकंतीची टोटल जी मोहीम आहे ते तुम्हाला व्यवस्थित तो सांगू शकतो आणि आपलं ज्ञान त्याच्यामध्ये आणखी वाढू शकतं। तर हे मात्र तुम्ही कधी चुकू नका। वनाची संपत्ती म्हणजेच तिथली वनस्पती। पूर्वी अनादी काळापासून जर पाहिलं आपण तर पूर्वी हॉस्पिटल्स वगैरे काही हे प्रकार नव्हते। तेव्हा अनेक ठिकाणी अशा जंगलामधून अनेक अशा वनस्पतींच्या द्वारे एखाद्या मोठ्या आजारावरती मात केली जायची। आणि अशा ठिकाणी कितीही मोठा रोगी असेल तरी तो निश्चितच उत्तम होऊ शकतो। कारण जर इथली नीरव अशी शांतता जर पाहिली तर जणू काही आपण तप करत बसावं काय असंच आपल्याला वाटतं। अगदी काही 1 मिनिटं काही सेकंदासाठी मी इथं थांबतो आणि बघा तुम्ही ही शांतता कशी आहे। तर आपण आता पाहिलं असेल की काही सेकंदासाठी मी इथं थांबलो होतो, पण तिथली ही जी प्रसन्नता आहे, तिथली ही जी शांती आहे ती अतिशय मनाला आपल्या खूप आनंद देऊन जाते। आणि मी पुन्हा एकदा नक्कीच म्हणेल की अशा या भटकंतीच्या माध्यमातून आपण आपल्याला सक्षम बनवत असतो। मोठमोठ्या संकटावरती आपण मात करू शकतो आणि म्हणून आपण वर्षातून एकदा दोनदा का होईना अशा भटकंतीची मोहीम आपण नेहमी आखली पाहिजे। आणि मी नेहमी अशा ठिकाणी मला जेव्हा असं वेळ मिळतो तेव्हा मी ही भटकंती अशी करीत असतो। तर आता आपण खऱ्या अर्थाने आता प्रबलगडाच्या दिशेने वाटचाल करू। प्रबलगड म्हणजे एक मोठं पठार आहे
आपण जर पाहिलं तर उत्तम असं इथं पठार आपल्याला पाहायला भेटतोय आणि त्या पठाराच्या कड्यापाशी आपल्याला चोर घर दिसतात. तर याबद्दल अधिक माहिती आपण मंगेशजी पुन्हा घेऊ. मंगेशजी, समोर जे पठार दिसतंय आणि त्या पठाराच्या त्या कड्यापाशी त्या गुफा दिसतात, ते कशाचं प्रतीक आहे नक्की? समोर जी तुम्हाला जी माती दिसते ती प्रबळगडाची माती. अच्छा. त्याच्या जरी खाली पाहिले एक 100 फुटापर्यंत तरी काही एक 3-4 जी घरं दिसतात, ही राहण्यासाठी घरं जी कोरलेली आहेत. अच्छा, कोण राहत होते तिथे? ही जी पूर्वीची जी राजेची लोक होती हे संरक्षणासाठी ती लोक इथे वस्ती करायची रात्रंदिवस. बरोबर. तुम्हाला सांगू शकतो की हा जो प्रबलगडाचा जो मोठा असा पठार आहे आणि इथे आपल्याला समोर जो सुलका दिसतोय, फार ऐतिहासिक काळापासून त्या गडावरती राजे महाराजांचे अस्तित्व होतं आणि प्रत्यक्ष त्या गडावरती गेल्यानंतरच आपल्याला खऱ्या अर्थाने तिथली जी संपत्ती आहे, तिथली जी वनसंपत्ती आहे, तिथली जी वनस्पती आहे, आपल्याला ती निश्चितच अनुभवायला मिळणार आहे. तर आपण त्या दिशेने आता आगेकूच करू. जिरवणारा हा उभा चढ आणि अभयारण्यात असे चढ जेव्हा अनुभवायला येतात तेव्हा त्याची एक मजा वेगळीच असते. आता आम्ही चढताना आमची एकदम दमछाक झाली आहे आणि आमच्या कॅमेरामॅनचं पण तेवढंच कौतुक करावं की असा उभा चढ करत असताना ते संचलन करीत आहेत. त्यांचंही खूप खूप आभार मानतो मी. आता आपण येऊन पोचलो आहोत वंडर पॉईंट पाशी. हे वंडर पॉईंट निसर्ग निर्मित आहे. या पर्वतामध्ये हा निसर्ग निर्मित जलाशय येणाऱ्या वाटसरूंना पाण्याची ताण भागवत असतो. त्याशिवाय या जंगलातले जे वन्य प्राणी आहेत त्यांची सुद्धा ताण इथे भागत असते आणि अगदी बर्फासारखं हे थंड पाणी आपल्याला इथं दिसतंय. जर आपण थोडंसं पुढे जर बघितलं आपण तर अनेक अशा छोटे छोटे कुंड आपल्या इथं पाहायला मिळतात. आता आपण प्रबलगडाच्या महाद्वारापाशी उभे आहोत आणि आज जर ह्या किल्ल्याच्या महाद्वाराची जर अवस्था बघितली आपण तर पूर्ण नष्ट होत चाललेली आहे. आणि त्याची उदाहरणं जर द्यायचं म्हटलं तर हे ऐतिहासिक कालीन जातनी आपण पाहू शकता की तुम्हाला बघा पूर्वीची ही जातनी किती मजबूत आणि अजूनसुद्धा तेवढीच मजबूत आहे ती. आणि या किल्ल्याची तटबंदी जर बघितली तर याला पूर्ण जांभ्या दगडाने त्याला बांधण्यात आलेले आहे आणि हा एवढा मोठा दगड आहे की याचा जर व्यास बघितला आपण तर खूप मोठा आहे आणि तुम्ही कल्पना करू शकता की हा दगड बांधताना त्याची उचलबांगडी कशा प्रकारे केली असेल. आणि सांगायचं म्हटलं तर ह्या किल्ल्याचं हे जे जुनं बांधकाम आहे ते अजूनही काही काल का होईना ते टिकून आहे. आणि पूर्वी या ऐतिहासिक किल्ल्यावरती राजे महाराजांचे अस्तित्व होतं. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाऊल ह्या किल्ल्यावर लागला होता आणि कुठेतरी का होईना शत्रूंनी नंतर आक्रमण केलं आणि त्याच्या पश्चात किल्ल्याची अवस्था ही नष्ट होत गेली आणि त्याचे अवशेष इकडे तिकडे विखुरत गेले. तरीसुद्धा काही किल्ल्याचे अवशेष अजूनसुद्धा काही इतिहासप्रेमींनी जतन करून ठेवलेले आहेत आणि त्यांच्यापैकीच एक इतिहासप्रेमी आपल्यासमोर आहेत. मंगेश ठाकूर हे पोंजाचे रहिवासी आहेत आणि येणाऱ्या सगळ्या पर्यटकांना, येणाऱ्या भटकंती करणाऱ्या माणसांना ते गाईड होत असतात आणि उत्तम अशा किल्ल्याचं ते मार्गदर्शन करीत असतात. त्यांच्या पण तोंडून आपण 2 शब्द ऐकूया किल्ल्याबद्दल. मंगेशजी, या किल्ल्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत काही पर्यटकांना नक्कीच आणलं असेल, तर तुम्ही काय सांगता, ह्या भग्न अवस्थेबद्दल काय सांगता? आपण जे काही भटकंती करत असतो त्यातून इतरांना नाविन्य काहीतरी माहीत होत असतं. नक्कीच नक्कीच. तर आपण जर पाहिले हा महादरवाजा म्हणजे एंट्रीचा दरवाजा आहे. त्यासमोर हा जो तुटलेला जो काही कालावधीचा जी जातनी आहे ती आपण पाहू शकता. या दरवाजाला एक कमान होती मोठी, ती आता ती नष्ट झालेली आहे. ती फक्त हा जो जीर्ण काही झालेला जो महादरवाजा आहे हा आपल्याला दिसतोय. नक्कीच नक्कीच हा महादरवाजा आपल्याला इथे दिसतोय आणि इथे काही पायऱ्या सुद्धा आपल्याला दिसतात आणि काय काळानंतर इथे खूप घनदाट अशी झाडी निर्माण होत गेली आणि पावसाचा जो प्रभाव जो असतो, जो खूप मोठा प्रवाह असतो, त्या प्रवाहामध्ये
ह्या ज्या पायऱ्या आहेत कुठेतरी विकृत गेलेल्या आहेत आणि त्याचाच परिणाम आज की ह्या पायऱ्या पण आपल्याला दिसून अशा झालेल्या आहेत. तर चला आपण या किल्ल्याची आणखी माहिती बघू. चुना, रेती, गूळ मिश्रित याचा वापर किल्ल्याच्या बांधकामासाठी केला जात असत आणि आपण आता चाललो आहोत हौदाच्या दिशेने. तर चला आपण हा आहे पाण्याचा हौद. या किल्ल्यावरती कुठेतरी पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने या किल्ल्यावरती हा हौद कोरण्यात आला असावा. अगदी या पाण्यापासून अगदी 5 फूट खोल एवढा हा पाण्याचा मुबलक असा साठा आहे आणि या पाण्याचा वापर किल्ल्याच्या बांधकामासाठी केला जायचा आणि पिण्यासाठी केला जायचा. आणखी असे 2-3 हौद आपल्याला पुढे पण पाहायला दिसतील. तर त्या आपण दिशेने आता पुढे जाऊ. हा एक किल्ल्याचा मुख्य काळा बुरुज. या पिंडीकृती या बुरुजाचा वापर कल्याण पनवेल या बंदरावरती नजर ठेवण्यास केला असावा असा इतिहास आपल्याला सांगत असतो. आणि जर समोर बघितलं आपण तर समोर हा इरसालगड आहे. समोर आपल्यासमोर मुंबई वाशी यांना पाणी पुरवणारा हा मोरबे डॅम आणि हा मोरबे डॅमची पातळी या एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण खालावलेली आहे. अगदी आपल्या जवळून आपल्याला स्पष्ट आपल्याला दिसते. तर या बुरुजाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर आपण याची आणखी माहिती मंगेशजी यांच्याकडून घेऊ. मंगेशजी, या बुरुजाबद्दल आपल्याला काय सांगता येईल? हा प्रभातगडाचा मुख्य कालाबुरुज आहे. या काल्याबुरुजाचा बांधकाम खालून घेण्यात येणार होता, पण काही कारणास्तव या बुरुजाचा बांधकाम वरून घेण्यात आलेला आहे व तटरक्षणासाठी या बुरुजाचा बहुत प्रमाणे वापर करण्यात येत होता. वापर तटरक्षणासाठी केला असावा यात काही शंकाच नाही आहे. आणि आत्ता जर आपण इथं समोर जर हा एक टुमका पाहिला तर ह्या बुरुजाच्या वरती इथं कुठेतरी झेंडा लावण्यात येत असत, जेणेकरून त्या आपल्या किल्ल्याचं प्रतीक सगळ्यांना समजावं. आणि या किल्ल्याचं आणखी काही भाग जर बघितला आपण तर आपल्या कॅमेरामॅन विजय धोत्रेंना मी विनंती करू इच्छितो की त्यांनी आपल्या पर्यटकांना हा थोडा भाग दाखवावा. फार पुरातन काळापासून हा एक किल्ला अस्तित्वात होता आणि काही काळानंतर त्याची पडझड झाली आणि पडझड झाल्यानंतर या किल्ल्याचं अस्तित्व कुठेतरी नष्ट होत गेलं. पण तरीसुद्धा त्याचे काही अवशेष अजूनसुद्धा आपल्या समोर इथे आहेत. तर आणखी या किल्ल्याबद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे. हा किल्ल्याला आत्ता कुठं ह्या किल्ल्याचा प्रारंभ इथं झालेला आहे आणि त्या किल्ल्याचा हा एक भाग आहे. इथे आता जस्ट तुम्हाला मी सांगितलं की याचा वापर भगवा पताका लावण्यासाठी केला जात असत, जेणेकरून एखाद्या परकीय शत्रूंना पण समजावं की हा किल्ला प्रबलगडाचा भाग आहे आणि म्हणून ह्या भगव्याची इथं शान असायची. तर चला आपण पुढच्या पॉईंटच्या दिशेने. आता आपण पाहतोय या किल्ल्यावरती इथं खूप मोठी अशा ह्या शिला इथं उभ्या आहेत आणि या शिलांचा वापर किल्ल्याच्या तटरक्षणासाठी तटबंदीसाठी केला जायचा. किल्ल्याचा मुख्य जो भाग असायचा त्या मुख्य भागांसाठी बांधण्यात याचा वापर खूप मोठा असायचा. आणि तुम्ही विचार करू शकता की आजूबाजूला जर बघितलं आपण तर अनेक अशी इथं बरेचसे असे दगड इथं आपल्याला विखुरलेले ते पाहायला दिसतात. कुठेतरी राजांच्या मनामध्ये विचार असावा की किल्ला आपला अधिक सक्षम व्हावा, अधिक मजबूत व्हावा आणि त्यासाठी कुठेतरी ह्या दगडांना एकत्र करून बांधकाम करण्याचा त्यांचा मानस असावा. पण शत्रूचं आक्रमण झालं आणि कुठेतरी तो जो मानस तो कुठेतरी अपूर्ण राहिला असंच काहीतरी म्हणावं लागेल. चला मग आपण आलेलो आहोत प्रबल गणेश. हे पुरातन काळातील प्रबल गणेशाचं मंदिर आणि ह्या गणेशाच्या मंदिरामध्ये दूध आणि पाण्याचा आता अभिषेक करणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. अतिशय सुंदर अशी मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती प्रबल गडावरती. ही प्रबल गणेशाची मूर्ती आपल्याला बाप्पा सिद्धिविनायक गणपती बाप्पा आज आपलं खरंच भाग्य आहे. आज आपल्या या हस्ते आज इथं अभिषेक होत आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती मोरया.
गणपती बाप्पा मोरया. दिग्स्थानं परमेश्वराची शुद्धदस्तानं समर्पयामि. ओम मंगलमूर्ती मोरया. नमः. गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव भव सर्वकार्येषु सर्वदा. मंगलमूर्ती मोरया. सुमुखश्चाय कदंतशिरपीरोगजनगालंबोदर श्रीगुरुनाथोगणतिपाठिमृगदुर्गणदशवाद्रगजननः द्वादशतनामानि यः पडस्फुनियादि विद्यारण्ये प्रसिन्नर्गमे तथा सङ्ग्रामसदृश्चाय वैनतस्यं जाते शुक्लाम्बरधरण्यं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनविघ्नोपशान्तये. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव भव सर्वकार्येषु सर्वदा. आपल्या हिंदू धर्मात गणेशाच्या मूर्तीचं आद्यस्थान मानलं जातं. कोणत्याही शुभ कामासाठी आपण गणपती बाप्पाचं आवाहन करीत असतो. आणि या प्रबल गडावर ही प्रबल गणेशाची मूर्ती सर्वांना सद्बुद्धी देवो, सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. माल्यादिनी सुगंधी मालत्यदिनी वै प्रभो मया वृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. ही एक देवाची देणगीच म्हणावी लागेल की असल्या कडक उन्हामध्ये या हौदातलं पाणी एकदम बर्फासारखे थंड आहे. आणि खरंच तुम्ही जर बघितलं या आजूबाजूला तर इथे खूप मोठ्या अशा तोडी आहेत. म्हणजे पूर्वीचं बांधकाम किती मजबूत असेल हे आपल्याला या तोडीच्या मार्फत आपण सांगू शकतो की किती मजबूत असं हे काम केलं असेल त्यावेळी या किल्ल्याचं शत्रूपासून, जेणेकरून संरक्षण व्हावं. हा त्यामागचा कुठेतरी राजे महाराजांचा उद्देश असावा आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी हा विचार केलेला असावा. ही आहे विशालमय दरी. तर पाहिलं आपण तर अगदी नजर जेवढी जाईल तो तेवढेपर्यंत खोल आपल्याला इथं दिसतंय. आणि बाजूला उंच असा हा शुल्का आणि अनमोल असं अद्भुत असं सौंदर्य आपल्याला निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतंय. आत्ता हा कालखंड एप्रिल महिन्याचा आहे. तुम्ही विचार करा, जर पावसामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जर असा रम्य असं वातावरण इथं आपल्याला पाहायला मिळते तर भर पावसामध्ये इथलं वातावरण चारी बाजूनी मोठे मोठे धबधबे इथे वाहत असतात आणि ते जे सौंदर्य असतं ते अगदी अबाधित असतं. जर इथंच पाहिला तर ह्या प्रबळगडामध्ये एवढा मोठा हा विस्तृत असा परिसर आहे की ह्या परिसरात जरी फिरायचं झालंच तर कमीत कमी आपल्याला 2 दिवस लागतील. त्यामधीलच हा एक भाग, हा जर भागाकडे आपण बघितलं तर ही खूप अति प्राचीन काळातील ही एक वास्तू आपल्याला इथे दिसते. आणि ह्या वास्तूमध्ये काही जो अवशेष आहे तो काही भग्न झालेला आहे, तरीसुद्धा ही वास्तू अजूनसुद्धा तशी इथं उभी आहे. हे विशेष जर इथं बघितलं, ही कमान आहे समोर, बाजूला मोठ्या मोठ्या तोडी लावलेल्या आहेत. आणि एकंदरीत जर बघितलं कोणत्याही प्रकारचा सिमेंट किंवा आणखी काही प्रकार इथे वापरलेले नाही आहेत. तर दगडामध्ये दगड घुसवलेला आहे आणि ती दगड लावण्याची जी प्रथा होती त्यांची पूर्वीपासून ती अजूनसुद्धा आपल्याला कुठेतरी इतिहास आपल्याला इथं दाखवतोय की आमचं काम कसं होतं. आणि त्याचाच नमुना, उत्तम असा नमुना आपल्याला इथे दिसतोय. आणखी पुढे जर पाहिलं तर पुढे सुद्धा तशाच प्रकारची एक वास्तू आपल्याला इथं दिसते. आणि तिथंही बांधकाम अशाच दगडाकृतीमध्ये केलेलं आहे. आणि जर बघितलं तर ही दगडं एक साधी दगडं नसल्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा आकार देण्यात आलेला आहे. जर या वास्तूवरून आपण जर बघितलं तर पूर्वीचे जे बांधकाम करणारी जी मंडळी होती ती
त्यांच्यामध्ये प्रचंड प्रकारामध्ये एक जिज्ञासा निर्माण होती, त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी होती, काहीतरी नवीन काहीतरी करण्याची त्यांच्यामध्ये धमक होती. आणि त्यांचंच हे रूप म्हणून ही त्यांची कलाकृती आपल्या समोर आपल्याला इथं दिसते. आणि खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. तर आजच्या या घडीला, आजच्या या मितीला असं बांधकाम होणं म्हणजे खूपच पॉसिबल आहे आणि होऊच शकत नाही आहे. अशा जवळजवळ या 3 वास्तू आपल्याला इथं दिसतात. अशा अनेक वास्तू इथे असतील, पण जसं शत्रूचं आक्रमण झालं आणि मग काही भाग इथला नामशेष होत गेला आणि काही राहिलेला मात्र शिल्लक भाग अजूनसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. आणि त्याचेच हे काही प्रकार आपल्याला इथे दिसतात. तर आपण इथून आता जातो कलावंती या पॉईंटकडे. एकूण जर पॉईंट बघितले तर खूप असे पॉईंट आहेत आणि खूप मोठा हा असा पठार आहे. पण काही पॉईंट जेवढी प्रसिद्धी पाहिजे होती तेवढी प्रसिद्धी त्यांना काही अंशी लाभली नाही आहे. पण काही पॉईंटला जी प्रसिद्धी लाभली त्यापैकी आपण बरेचसे पॉईंट आज इथे भटकंतीमध्ये पाहिले आणि त्यापैकीच हा एक शेवटचा पॉईंट आपल्याला इथे पाहायला दिसतोय. आणि या शेवटच्या पॉईंटवरती आज आपण इथे उभे आहोत. इथे काही भगव्या वगैरे पताका इथे भगव्या इथे लावलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण इथं पाहू शकता की इथं एक फलक लावण्यात आलेले आहे आणि शिव सह्याद्री एक इथं संस्था यांनी इथं एक बोर्ड लावलेला, हर हर महादेव असं बोर्ड इथं दिलेलं आहे आपल्याला. आणि इथे सुद्धा एक भगवा झेंडा इथं लावण्यात आलेला आहे. आणि अगदी आपण जर इथे पाहिलं, या पॉईंटपाशी आपण जर इथे समोर जर बघितलं तर अगदी आपल्याला इथं समोर जो एक उंच असा सुळका दिसतोय, हा एक उंच सुळका कलावंतीन पॉईंट म्हणून प्रसिद्ध आहे. जर आपण इतिहासामध्ये जेव्हा आपण प्रबलगडाचा इतिहास जेव्हा वाचतो तेव्हा ह्या प्रबलगडाच्या अगदी समोरासमोर हा एक कलावंतीन पॉईंट आपल्याला इथं दिसतोय. इतिहास असं सांगतो या पॉईंटबद्दल की कलावंतीन नावाची कोणी एक राणी ह्या ठिकाणी होऊन गेली आणि त्याच राणीला राहण्यासाठी या ठिकाणी तिची व्यवस्था केलेली असावी राजे महाराजांनी. आणि ह्या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या पर्वताला घोरून अनेक अशा पायऱ्या इथं आपल्याला दिसतात. आणि जर बघितलं आपण इथं खाली थोडंसं तर खूप मोठी प्रकारची एक दरी आपल्याला इथं दिसते. आणि एकंदरीत या भटकंतीमध्ये आज खूप असा आनंद आला. आणि आपल्या समोर आज या पूर्ण भटकंतीचं मार्गदर्शन आपल्याला ज्यांनी केलं ते मंगेश ठाकूर यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी ते बाळा यांनीसुद्धा आपल्याला एक चांगली साथ दिली या भटकंतीमध्ये. आणि आज जर हे कदाचित मंगेश ठाकूर इथे नसते तर कदाचित आज आपल्याला ही उत्तम अशी भटकंती आपल्याला पाहायला नसती मिळाली. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या या पूर्ण भटकंतीचं जे छायाचित्रण ज्यांनी केले ते आमचे प्रिय मित्र विजय धोत्रे हे सुद्धा तेवढेच त्यांचा पण सुद्धा आभार मानतो मी. कारण कदाचित त्यांच्या या भटकंतीमुळे त्यांच्या या छायाचित्रणामुळे आज कुठेतरी भटकंती पूर्ण सुरुवात आहे. आणि आभारी आहे. त्याचप्रमाणे आजच्या या भटकंतीला जो काही तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल मनस्थित परत एकदा